रवी आणि परेश महाजन नामांकित पंच परेशजी महाजन. बघा ते मैदानामध्ये पंचगिरी तर खूप चांगली करतात, इथे फलंदाजी करावी लागणार आहे त्यांना. एक आमचे पंच राजेंद्र पाटील यांनी निराश केलं आज. चला सामना सुरू करायचा आहे. राजेंद्र पाटील यांनी थोडंसं निराश केला. दुसरे पंच इथे परेश महाजन. बघा स्पीड करायचं आहे प्लीज गोलंदाज. पहिलेच सामन्याला खूप उशीर झालेला आहे. मॅच ऑन होते. सामना करतील मिस्टर रवी परेश महाजन. हो इथे मात्र बॅटची एज आणि दुसऱ्या पंचांनी देखील निराश केलं. दुसरे पंच शून्य या आकड्यावरती बाद. तर पहिला हादरा बसतोय टीम के एन एंटरप्राइजेस या संघाला. परेशजी महाजन हे शून्यचा चष्मा पेहणून असंच म्हणावे लागेल हिंदीमध्ये बाद झालेले आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये रुपेश. रुपेश येत आहेत. पंच परेशजी महाजन यांनी निराश केलं. निराश पावलांनी डगआउटच्या दिशेने पंच. नवीन बॅटर येत आहेत मैदानामध्ये रुपेश. मैदानामध्ये संत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. दुपारच्या कडक उन्हामध्ये ही मॅच. जवळजवळ 1:15चा टाइम. मॅच ऑन होते इथे मैदानामध्ये. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा इथे वाचवण्यात यश आलेले आहे. तिथे असलेल्या खेळाडू अनिस याच्या माध्यमातून 1 धाव आणि खातं ओपन होतंय टीम के एन एंटरप्राइजेसचं. चांगला क्षेत्ररक्षकाचा इथे नमुना पेश केला. तिथे असलेल्या अनिस या फिल्डरने आपल्या संघासाठी 3 धावा जवळजवळ त्यांनी वाचवल्या. गोलंदाज तयार मनोज. आता सामना करतील ते रवी महाराष्ट्र पोलीस. हो इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. बीट होत आहेत. चेंडू निर्धाव, कोणत्या प्रकारची धाव नाहीये इथे. महाराष्ट्र पोलीसमध्ये आहेत ते. ॲज अ पोलीस त्यांची कामगिरी चांगली आहे, मात्र इथे त्यांना फलंदाजी करावी लागणार आहे. ॲज अ बॅटर म्हणून त्यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. हो इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे LBWची दाद मागताना पंच अपील फेटाळून लावतात लेगबॅचच्या स्वरूपामध्ये. अजून एक धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 2 या आकड्यावर. बघा पहिल्या मॅचचा विजेता संघ आणि दुसऱ्या मॅचचा विजेता संघ दोन्ही संघांनी यायचंय. आणि जितके विनर संघ झाले त्यांनी रिपोर्ट करायचंय. इथे मात्र चेंडूला खेळायला चेंडू हवेत जातोय. कोणत्याही प्रकारचं क्षेत्ररक्षण नाहीये खाली क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. जो जो मिड विकेटच्या रिजनवरून काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आला होता तोपर्यंत संधी होती 2 धावा करून घेण्याची. रेवा स्पोर्ट संघाचा कर्णधार आणि महिरा स्पोर्ट संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण यायचंय. महेश नाईक भाई नाईक आपलं शुभ आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. मागच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. त्यानंतरचा हा चेंडू, या चेंडूवरती 1 धाव. या 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 5 या आकड्यावरती. बघा पहिले षटक मार्गस्थ इथे आणि ते कंप्लीट झालेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 5 अशी अवस्था टीम के एन एंटरप्राइजेस या संघाची. अतिशय दयनीय अवस्था परेश महाजन आणि त्यांच्या संपूर्ण टीमची इथे पाहायला मिळत आहे आपल्याला पहिल्या षटकामध्ये तरी. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. इथून जर तुम्ही अटॅकिंग क्रिकेट खेळलं, इथून जर मोठे फटके आले तर नक्कीच तुम्ही एका चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकता. 5 षटकांचा सामना आहे मित्रांनो आणि 55 प्लस एक चांगली धावसंख्या इथे आपण नक्कीच म्हणू शकतो.
मागच्या सामन्यामध्ये आपल्याला या स्पर्धेचा लूज स्कोअर पाहायला मिळाला 27 स्टार बॉईज यांच्याकडून. नवीन गोलंदाज येत आहेत सोन्या. सोन्याला सोन्यासारखी गोलंदाजी करावी लागणार आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये मनोज यांनी, त्याच प्रकारची गोलंदाजी इथे त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते का पाहूया. गोलंदाजी चांगली होते का गोलंदाजी खराब होते, या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. मैदानामध्ये आपण एक संत क्रिकेट पाहतात. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका पहिल्या पॉवर प्लेमध्ये तरी आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. मात्र परेशजी महाजन यांच्या रूपामध्ये एक गडी बाद झालेला आहे. सोन्या येत आहेत. सोन्या सोन्या कट केलेला, इथे जेल आहे हवेत, इथे मात्र जेल सुटतोय पॉइंटच्या रिझनला. मन्याच्या हत्येमधून जेल सुटत होता. गोलंदाजीला सोन्या, क्षेत्ररक्षकामध्ये मन्या. मात्र ही टोपण नावं असतात मित्रांनो. तुम्ही आम्ही फ्रेंडशिपमध्ये अशा प्रकारे नावं घेत असतो. गणेश असलगे गण्या, मनोज आणि मित्र यारीमध्ये हे सर्व चालत असतं मित्रांनो. यालाच तर जिंदगी म्हणतात. ज्याच्या आयुष्यात मित्र नाही त्याच्या आयुष्याला काही फायदा नाही असं म्हटलं जातं मित्रांनो. पुन्हा एकदा सुंदर फटका, पुन्हा एकदा झेल सुटतोय. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा झेल सुटतोय त्या बॅटरचा. आणि इथे मात्र एक धाव. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8 या आकड्यावर. तर आपण होतो मित्रांनो मित्र या टॉपिकवरती. बघा कधी कधी काही गोष्टी असतात ज्या आपण फक्त मित्रांसमोरच शेअर करत असतो. त्यामुळे मित्र असणं खूप गरजेचं असतं तुमच्या आयुष्यामध्ये. आणि तो तुमचा आधार असतो. कारण का ताणतणावपूर्ण जीवनामधून आपल्याला बाहेर निघण्याकरता नक्कीच आपण परिवारासोबत देखील कुठे बाहेर जात असतो. मात्र मित्रांसोबत जी जाण्याची मजा असते ना, ती मजा आपल्याला कुठेच मिळत नसते. कारण का आपण आपल्या काही मागील गोष्टींचा तिथे जीवनातील उजाळा देत असतो. मग ते पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 9. मग त्या अनेक गोष्टी असतील मित्रांनो, चांगल्या गोष्टी असतील, काही करामती आपण आपल्या आयुष्यात केल्या असतील. आपण आपल्या परिवारासोबत बोलू शकत नाही, त्या मित्रांसोबत बोलत असतो. अशा प्रकारे गोष्टी चालत असतात. मैदानामध्ये मॅच चालू आहे. मॅच रंगते. KN एंटरप्राइजेस विपक्ष AG स्पोर्ट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा इथे मात्र जबरदस्त फटका येतोय बॅटर याच्या माध्यमातून. चेंडू जातोय लॉंग लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. मेजर रवी देसले यांच्या बॅटमधून एक मोठा फटका पाहायला मिळाला. लॉंग लेगच्या रिजनला चेंडूला पाठवलं होतं. 6 धावांसाठी मोठा फटका. जातोय चेंडू सीमा पार षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 15 या आकड्यावरती. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये जातोय तो KN एंटरप्राइजेसचा संघ. या षटकाराने मात्र चांगल्या स्थितीमध्ये का होईना हलकसं थोडंसं पुढे आपल्याला दिसतोय. हो, पुन्हा एकदा तशाच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र गोलंदाजाचं चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाज सोने याच्या माध्यमातून षटकार खाला. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. आणि एक चांगल्या गोलंदाजाची ही निशाणी असते मित्रांनो. ज्यावेळेस तो षटकार किंवा चौकार खातो ना, त्यानंतर तो डॉट चेंडू किंवा त्यावरती विकेट प्राप्त करतो, तो एक चांगला गोलंदाज म्हटलं जातो मित्रांनो. आणि ही त्याची निशाणी असते गोलंदाज सोन्या. हो, यावेळेस मात्र पडल्यानंतर चेंडू हलकासा आतमध्ये आला होता. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 15. राज पाटील बावल्या यांच्याकडून संतोषजी दराडे यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. KN एंटरप्राइजेसचे खेळाडू आहेत संतोषजी दराडे यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. राज पाटील बावल्या प्रसिद्ध क्रिकेटर या कोणगावचे. कोणगाव संघाला देखील क्रिकेटचा वारसा लाभलेला आहे. प्रशांतजी म्हात्रे असतील, राज बावल्या असतील, अलोक मुकादम. आपण अजूनही अलोक मुकादम यांना खेळताना पाहत असतो. चांगला वारसा या देखील गावाला क्रिकेटचा लागला.
आणि अनेक क्षेत्रामध्ये या गावाने देखील त्यांचं नाव रोशन केलेलं आहे. दहीहंडीच्या क्षेत्रामध्ये देखील मागील 2 वर्षापासून त्यांनी आपलं वर्चस्व दाखवलं. चिरोबा कोण गोविंदा पथक 8 थर त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. मागील 2 वर्ष सातत्याने चांगलं देखील नाव त्यांनी देखील गावाचं रोशन केलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 15. 1 बाद 15. या दुसऱ्या षटकामध्ये ज्या धावा खर्च झाल्या त्या 10 धावा खर्च झाल्या. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च झाल्या. मनोज यांच्या एक गडी बाद करण्यामध्ये यश आलं. नवीन गोलंदाजीसाठी तयार पुन्हा एकदा मनोज यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. वैयक्तिक दुसरं आणि संघाडी तिसरं षटक घेऊन सामना करतील ते बॅटर रुपेश मन्या या नावाने प्रसिद्ध. टोपण नावं प्रत्येकालाच असतात मित्रांनो. मनोज षटकात दिलं पुढचा चेंडू घेऊन. यावेळेस मात्र सुंदर फटका डाऊन द ग्राउंड चेंडू स्ट्रेट केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत संधी होती 2 धाव पूर्ण करण्याची. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 17 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी करतायत इथे दोन्ही बॅटर. सिंगल्स आणि डबलमध्ये डील करतायत. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालेला आहे मित्रांनो. 2 धावा त्यावरती. धावसंख्या 17. चांगलं क्रिकेटचं आयोजन आपण ममता सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून पाहतोय. ममता चषक 2025 हा क्रिकेटचा महाकुंभ. मनोज हो यावेळेस मात्र बॅटची अजूनही निर्णय आलेला नाही. चेंडू तर आता नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. येस बॅटची एज आली होती आणि पंचांचा 4 धावेचा इशारा आलेला. बॅटला लागून चेंडू गेला होता यष्ट्यांच्या मागे. या चौकाराने मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये जातोय तो के एन एंटरप्राइजेसचा संघ. धावसंख्या झालेली आहे 21 या आकड्यावरती. अजून जर इथून अशाच प्रकारचे 2-4 मोठे फटके आले ना तर 55 ते 50 प्लसची धावसंख्या एक चांगली धावसंख्या आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण का या ग्राउंडवरती 55-50 धावा करणं या सिंगल्स आणि डबल्समध्ये तितकं सोपं नाही आहे मित्रांनो. सिंगल डबलमध्ये तुम्ही 40 ते 45 धावा नक्कीच करू शकता. कारण का मोठं ग्राउंड आहे. 2 धावा सहजगत्या मिळतात इथे. मनोज हो यावेळेस मात्र सुंदर फटका कव्हरच्या रिजनला गॅपमध्ये ट्रॅव्हल करतोय चेंडू. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. रुपेश नाईक यांच्या माध्यमातून हे 2 लगातारचे चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू नॉनस्टॉप बाउंड्रीच्या बाहेर गेला होता यष्ट्यांच्या मागे 4 धावांसाठी. दुसरा एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला चांगला फटका. इथे मात्र मनोजच्या गोलंदाजीचा इथे खरपूस समाचार घेताना पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न शफल होऊन करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र बीट होत आहेत. चौकारांची हॅट्रिक होती मात्र हॅट्रिक मिस करतायत इथे. बघा चौकारांची हॅट्रिक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. विकेटची हॅट्रिक आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली आहे कालच्या दिवसामध्ये. षटकारांची देखील कोणतीही हॅट्रिक आपल्याला इथे पाहायला मिळाली नाही आहे. गोलंदाज मनोज यावेळेस मात्र चांगला कमबॅक. हो पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंडू खूप वळतोय. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेमध्ये आला होता. मागील 2 चेंडूमध्ये चांगल्या प्रकारचा कमबॅक इथे म्हणावं लागेल गोलंदाज मनोजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मागील 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले. पहिले षटक अतिशय चांगलं हाताळलं होतं. फक्त 5 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार आणि एक डबलच्या साह्याने 10 धावा खर्च केलेले. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत तरी म्हणावी लागेल कारण का मोठं ग्राउंड आहे. हो पुन्हा एकदा लागोपाठचे 3 चेंडू बीट करण्यात यशस्वी ठरलेला आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आपल्या 2 षटकांच्या स्पेलमध्ये धावा खर्च केल्या 15 आणि एक गडी बाद करण्यामध्ये यशस्वीरित्या प्राप्त झाले गोलंदाज मनोज. नक्कीच तुम्ही जर टेनिस क्रिकेटचा विचार केला ना मित्रांनो 10चा ॲव्हरेज हा देखील गोलंदाजासाठी खूप चांगला असतो. 12, 13, 14च्या नंतरचा ॲव्हरेज हा खराब समजला जातो. कारण का मित्रांनो टेनिस क्रिकेट आहे. येथे तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये एक मोठा फटका पाहिजेच असतो मित्रांनो. आणि तसंच टेनिस क्रिकेटमध्ये आज देखील एक मोठी स्पर्धा आपण हेदुटण्याच्या ग्राउंडवरती चालू आहे पाहू शकतो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्फूर्ती चषक एक मोठी स्पर्धा ती देखील टेनिस क्रिकेटची. तिथे देखील आपण ग्रामीणचे संघ आतापर्यंत खेळताना पाहत आहोत. ओपनचे येथील आधीचा एक संघ खेळला टेंबिवलीचा.
धावसंख्या 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांच्या समाप्त्यांती धावसंख्या झालेली स्कोर कार्ड वरती 25 या आकड्यावरती. चला प्लीज आपण कॉपरेट करायचंय बघा. आपल्याला 4 षटकांसाठी निर्धारित 20 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. तुम्ही आतापर्यंत 16 मिनिटं घेतलेली आहेत. बघा यानंतर जे सेकंड राऊंड असतील ना ते आम्हाला आयोजक कमिटीकडून सूचित करण्यात आलेलं आहे की 4 षटकांचे असतील. तर त्याची नोंद घ्यायची. चला विजेते दोन्ही संघ रेवा आणि माहिरा आणि रेवा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपण टॉससाठी यायचंय. विनंती असेल आपल्याला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. चौथं षटक टाकण्यासाठी धीरज लुंबा. टोपण लुंबा. ओके लुंबा. कालच्या दिवसामध्ये बॉम्बला आपण पाहिलं. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. बॅटर रवी देसले यांच्या बॅटमधून आपल्याला सुंदर फटका खेळला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन वरून चेंडूला पाठवलं. 4 धावांसाठी चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 29 वरती लुंबा. आगळं वेगळं नाव. पंचाचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर गोलंदाजी धीरज याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते 30. धीरज यावेळेस मात्र स्ट्रोक क्लॉक चेक केलं होतं. एकदा पूर्ण झालेले. दुसरी धाव देखील पूर्ण होते का थोडंसं तिथं मिसफिल्ड. आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 32 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी करतात आतापर्यंत दोन्ही बॅटर. गोलंदाज तयार धीरज. पुन्हा एकदा यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या रिझनला. चांगले क्षेत्ररक्षण तिथे. एक धाव पूर्ण आणि एकाच धाव. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 33. दोन्ही बॅटर 15-15 या धावसंख्येवरती खेळतायत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक इथे करतोय. थोडस चुकीच्या पद्धतीने जज केलं होतं. मात्र तोपर्यंत संधी होती एकदा पूर्ण करून घेण्याची. धावसंख्या 34. चौथं षटक मार्गस्थ आणि 34 धाव फलकावरती लागत आहेत मित्रांनो. मग जी सुरुवात आहे ना ती इथे मात्र चांगली नाहीये. ती केन एंटरप्राइजेस या संघाची. मोठा फटका खेळलेला आहे. चेंडू तर गेलाय हवेत. मात्र चेंडू बाउंड्री क्लिअर करत जातोय सीमा पार. षटकार. मधून पाहायला मिळालं षटकाराने धावसंख्या होते ती. आणि इथे मात्र खेळी संपुष्टात. रवी याची खेळी संपुष्टात होते. रवी बाद. धावसंख्या 40.
नवीन बॅटर मैदानामध्ये येते संतोषजी दराडे. आणि मित्रांनो काही क्षणामध्ये महामुकाबला भारत वर्सेस पाकिस्तानचा मुकाबला ठीक 2:30 वाजता. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 मध्ये भारतीय संघाला पराभूत करण्यामध्ये यश आलं होतं. पाकिस्तान संघाला फायनलमध्ये पराभूत केलं होतं. तदनंतर 7 वर्षानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि त्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा आजचा 23 तारखेचा महामुकाबला भारत विरुद्ध पाकिस्तानचा मुकाबला आपल्याला आज ठीक 2:30 वाजता पाहायला मिळणार आहे. आणि मित्रांनो एक विनंती असेल, कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही पाहत असाल, जिओ असेल, हॉटस्टार असेल किंवा अन्य कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती पाहत असाल, आपल्या मराठी भाषेला प्राधान्य द्या. कोणतीही स्पर्धा ही मराठी भाषेमध्ये पाहण्याचा नक्कीच प्रयत्न करा, कारण का त्यासाठी खूप झटावं लागतं. धावसंख्या झालेली आहे ती 40. आज आपण IPL सारखी जी स्पर्धा हॉटस्टारवरती पाहत असतो ती देखील मराठीमध्ये येण्याकरता सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी खूप मेहनत केली. आणि त्यांचं मेहनत नसते, फक्त एक इशारा असतो. आणि राजसाहेबांचा इशारा म्हणजे काम झालंच पाहिजे. आणि मराठी आहे मित्रांनो, आपल्याला मान मिळालाच पाहिजे. पहिला मान इथे आपला असतो. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. एक धाव पूर्ण. धावसंख्या 41. वैयक्तिक पहिला आणि संघाडी 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज अजय येतोय. अजय कामत संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि कर्णधार देखील आहेत. अजय इथे मात्र पुन्हा एकदा स्वॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो शॉट स्क्वेअर लेगच्या रिझनला. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र संधी आहे तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद.
आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. महेश नाईक भाई या टोपण नावाने प्रसिद्ध आहेत. आय थिंक 40+ ते खेळाडू दिसत आहेत. हा 40+चा क्रिकेट देखील खूप आजकाल बिझी झालेला आहे. दीपकजी मुकादम यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. तर कॉल कोण देतोय? विदू नायर. ओके, यांचा कॉल. रेवा स्पोर्टचे विदू नायर यांचा कॉल आलेला आहे. आणि इट्स अ हेड. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच तुम्ही पहिला सामना जिंकला, मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड कलेक्ट केला. काय वाटतोय तुम्हाला? चांगला वाटतोय. चांगलं वाटतंय. अरे ठीक आहे, ज्या पहिल्या मॅचमध्ये तुम्ही जो प्राइज कलेक्ट केला होता, या मॅचमध्ये काहीतरी तुमचा तसा मानस असेल पुन्हा एकदा पैसे जिंकण्याचा? नाही नाही नाही, तसं काही नाही. ठीक आहे, चालेल. किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल यांना? कमीत कमी कमीत कमी. संघामध्ये काही बदल? 2 जण आहे. ओके, 2 चेंजेसनी तुम्ही संघ आता खेळणार आहेत. तर धन्यवाद. तुम्ही नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. टॉस जिंकले असते तर तुम्ही काय डिसाईड केलं? बॅटिंग घेतली असती, आमच्या पण मनासारखं झालाय. नक्कीच तुम्हाला बॅटिंगच हवी होती. बॅटिंग करायची, किती धावांपर्यंत जाण्याचा विचार असेल? आमचा 65-70. मागच्या मॅचमध्ये शाहरुखने खूप जबरदस्त परफॉर्मन्स केला बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये देखील. शाहरुखकडनं अपेक्षा असेल या मॅचमध्ये सुद्धा? असेल, त्याच्याकडून पण अपेक्षा आणि अजून 2 प्लेयर आहेत त्यांच्याकडून पण खूप अपेक्षा आहेत. नक्कीच मित्रा, मराठी देखील खूप चांगली आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला सुद्धा पुढच्या मॅचसाठी. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे रिवा स्पोर्ट संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेला आहे मैरा स्पोर्ट संघाला. इज ओव्हर टू संदेशजी पाटील. थँक्यू सो मच मयूर. आपण आजच्या दिवशीतील दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याकडे आपण इथे टॉस जो आहे केलेला आहे आणि आजच्या पहिल्या फेरीतील शेवटच्या मॅचकडे आपण बघतोय. एका बाजूला टीम पूर्ण तयारीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय एजेस स्पोर्ट आणि केएन एंटरप्राइजेस. चला, फिल्डिंग लावायचं, भरपूर उशीर झालेला आहे, शेवटचा दिवस आहे आणि आज नामदेव पाटील कडक उन्हामध्ये. नामदेव पाटील यांना देखील आजचा दिवस यादगार असेल. या स्पर्धेचा सुपर संडे मेगा फायनल डे आहे. वीर तानाजी दापोटी टीम संघासाठी ते खेळत आहेत. ॲज अ लिजंड खेळाडू आहेत, मात्र या स्पर्धेमध्ये ते पंच म्हणून आलेले आहेत. परेश महाजन सर आज संघामध्ये खेळत आहेत. परेशने थोडंसं निराश केलं बॅटिंगमध्ये. एक काल टेनिस क्रिकेट बॉलचं गाजवलं. शिवाजी कनेरी संघामध्ये नेहमी चांगला परफॉर्मन्स त्याचा आपण बघितला होता, मात्र आज लिजंड ॲज अ 40+ ते आपल्या घरच्या मैदानावर खेळत आहेत. हे देखील फार महत्त्वाचं आहे. थोडंसं दुपारचं भोजन इथे केल्यानंतर आमचे पंच देखील थोडंसं आराम करत आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. सो रिक्वेस्ट टू केएन एंटरप्राइजेस. एजेस स्पोर्ट टीम संघाची सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये पाठवायची आहे. चला दराडे साहेब, काय विचार करतायत? कंबळीवर हात देऊन चला आपण मैदानामध्ये जायचंय, कारण की अगोदरच उशीर झालेला आहे आणि थोड्याच वेळात एक महायुद्ध फायनलचं पहिले फायनल पाहायला मिळेल, तो म्हणजे भारत पाकिस्तान मॅच. आज प्रत्येक रतनबुवा सारखा चषक सुरू आहे मित्रांनो. तिथे देखील व्ह्यूअर्स तुम्हाला कमी पाहायला मिळतील, जिथे दुपारपासून तर रात्रभर ती मॅच बघितली जाईल. ज्याचा नेट संपला असेल तो घरी जाऊन टीव्हीवर बघेल, ज्याच्याकडे नेट असेल तो जिओ हॉटस्टारवर बघेल. यस, चला पंच सांगतायत की वेल फार घेतला जात आहे. कदाचित पंचांना देखील भूक लागली असावी. आलाय, बिर्याणी आली आहे चांगली. चला बॅटर प्लीज, सो रिक्वेस्ट. ऑर्गनाइज कमिटी वारंवार सूचना देते, अगोदरच या मॅचला भरपूर उशीर झालेला आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये गेली नाहीये. बॅटर आलेले आहेत, फिल्डिंग लावून घ्या आपण. परेश महाजन सर प्लीज, सो रिक्वेस्ट. तुम्ही बरोबर अर्धा घंटा लेट आहात या स्पर्धेमध्ये. संतोष कॅप्टन.
47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. एक छोटासा टार्गेट म्हणू शकता. 5 षटकांचा मॅच आहे. या स्पर्धेमध्ये ग्रँड ब्रिस्ट्रो जो हॉटेल आहे, जिथे तुम्हाला 20% डिस्काउंट दिला जाईल या कुपनद्वारे, जो आपण मॅन ऑफ द मॅच म्हणून देतो आहोत प्रत्येक खेळाडूला, जिथे तुम्हाला सर्व काही मिळेल. पिझ्झा, बर्गर, सेलिब्रेशन केक देखील मिळतील. फास्ट फूड सर्वच मिळेल तिथे. जेसी नेटचं देखील आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी आम्हाला नेटची सुविधा केली या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच सौरभ. आणि त्याचबरोबर महेश पाटील, थँक्यू सो मच. धनेश डीजे, ज्याने आम्हाला डीजेची साथ दिली आहे. कालपासून खूप चांगला संगीत ते त्यांच्या माध्यमातून ऐकवत आहेत. चौकार षटकार विकेट नंतर त्यांचा डीजे तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. तुम्हाला जर डीजे आवश्यकता असेल तर नक्की, आता होली आली आहे म्हणजे डीजे प्रत्येक एरियामध्ये लागला जाईल, तर धनेशला आपण कॉन्टॅक्ट करा. गावामध्ये भरपूर डीजे आहेत, मात्र ओनली फॉर धनेश डीजे, बेस्ट क्वालिटी. मॅच ऑन. दुसऱ्या डावाला सुरुवात. गोलंदाज इथे तयार होते. नारायण बॅटिंगला, स्ट्राईकला आपण पाहतो नारायण. प्रेम याचा पहिला चेंडू, राईट हॅम ओव्हर द विकेट. 47चं टार्गेट आहे. पहिला चेंडू, आणि पहिला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न केला होता आणि पाहिजे होता त्या प्रकारचा चेंडू फलंदाजाला मिळाला होता, मात्र स्ट्रोक बनला नाहीये. आजचा दिवस फार मोठा. मेगा फायनल डे, सुपर संडे, सर्वांना सुट्टी, आणि कोणकरांचं प्रेम तुम्हाला संध्याकाळी पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सायंकाळीच्या क्षेत्रामध्ये हॉट क्रिकेट वातावरण भरपूर, फार गरम वातावरण आहे. गरम मॅच आहे. 47 धावा डिफेन्स करायचे आहेत परेश महाजन अँड कंपनीला. पहिला चेंडू डॉट आला आणि कॅपमध्ये पहा, क्लासिकल ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर जाणारा हा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. नारायण ऑन फायर नाव. एक चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. इथे गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज प्रेम याच्यावर झालेला पहिला हल्ला चौकाराच्या स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा नारायण सज्ज होत आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. पुन्हा एकदा अतिशय क्लासिकल भन्नाट स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू चाललाय पॉइंट कव्हरच्या मधून, येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 फोर्स बाय नारायण. अटॅक सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. 47 धावा बनवायच्या आहेत आणि एक चांगली सुरुवात. चौकारांची हॅट्रिक होईल का पाहूया आपण. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून खेळलाय शतरक्षक चेंडू, मागे संतोष आणि चेंडू दोन्हीही सीमा पार, येतोय बॅक टू बॅक तिसरा चौकार. क्लासिकल ड्राईव्ह, सर सचिन तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा खेळ तुम्हाला सध्या नारायणच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. वीरेंद्र सेहवाग देखील याच अंदाजामध्ये बॅटिंग करत असतात आणि आजही ते लेजंड म्हणून खेळत आहेत. मात्र ते प्रेमच्या वरती अटॅक, बॅक टू बॅक 3 चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळलाय इनफिल्डच्या वरतून, पुन्हा एकदा चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये चाललाय आणि हा चेंडू देखील सीमा पार, येतोय लागोपाठचा चौकार.
चुकीनं त्या फलंदाजाला थोडंसं आता चिंतेत टाकणारा हा स्ट्रोक खेळला होता तो. महेश नाईक भाई नाईक थोडीशी रजा घेतात, थोडंसं दुपारचं भोजन घेण्याकरता स्वाद घेण्यासाठी जात आहेत. धाबा झालेल्या आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. काय फलंदाजी राहिली, पहिल्या 4 चेंडूमध्ये 4 चौकार पाहायला मिळाले. ते काम कालपासून झाला नाही, तो आज फायनलच्या दिवशी झाला. इथे नारायणच्या बॅटनं 4 चेंडूमध्ये 4 चौकार. इथे परेश महाजनला आता गोलंदाजी स्वतः घ्यावी लागली, कारण की पहिल्या पॉवरचं प्लेचा षटक जो आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पक्षामध्ये गेलाय. इथून कमबॅक करून द्यावा लागेल संघाला, चांगली गोलंदाजी करावी लागेल. नेहमी तुम्ही जेव्हा मैदानामध्ये उतरता तेव्हा आपल्या डोक्यावर बर्फ ठेवूनच खेळणं फार महत्वाचं आहे. थंड दिमाग भरपूर काही सांगून जातो. आता स्ट्रायकिंगवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल, तो म्हणजेच निखिल. 6 चेंडू खेळले, 16 धावा आल्या, त्या म्हणजे नारायणच्या माध्यमात. आता निखिल पाहूया कोणत्या प्रकारची बॅटिंग करतोय. की परेश महाजन सर ज्या प्रकारे आपल्या नावारूपाला टेनिस क्रिकेट बॉलमध्ये ओळखलं जातं त्या प्रकारचीच गोलंदाजी करतील का पाहूया आपण. खऱ्या अर्थाने कोणगावकरांना एकत्र करण्याचं काम क्रिकेटच्या माध्यमातून परेशने भरपूर वेळा केलेलं आहे. मग केपीएल असो, मग छोट्या छोट्या स्पर्धा असो, बिग बॅश ॲज अ बिग बॅश जबरदस्त ऑर्गनाईज केला होता. त्या बिग बॅशमध्ये आम्ही देखील होतो. पुन्हा एकदा तो बिग बॅच झाला होता, तो नमित आणि कुमार यांच्या माध्यमातून ऑर्गनाईज करण्यात आला होता. मात्र आज ममता चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा घरच्या मैदानावर परेश महाजन खेळताना पहिला चेंडू डॉट आलाय, चांगली सुरुवात झाली आहे. हो, चांगला चेंडू ऑफस्टिकच्या लेंथवर टाकण्याचा तिथेशी आपण बघितला, मात्र ओव्हरथ्रो झाला होता. एकच धाव घेतली जाते. आज दीपक मुकादम आमच्या सोबत आहेत व्यासपीठावर, मॅचला एन्जॉय करतायत. कदाचित पुढच्या मॅच मध्ये त्यांना पाहायला मिळेल. रेवा स्पोर्ट्स संघाचा टॉस झालेला आहे. मायरा 11 टीम संघाच्या अगेन्स्ट खेळतील. पहा, चांगली गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी इथे केली जाते. बॅटची एज घेतली होती, झेल ड्रॉप झाली विकेट किपरच्या माध्यमातून. विकेटची नित्यांत आवश्यकता झाली इथे. धावसंख्या 18 धावा 18. पूर्णपणे कमबॅक करून दिले आपल्या संघाला परेश महाजनने. पहिले 3 चेंडू चांगले टाकलेले आहेत, येणारे अजूनही 3 चेंडू टाकायचे आहेत. एखादा विकेट नक्कीच फायदेशीर होऊ शकतो इथे टीमला. दबाव वाढवणं फार महत्वाचं आहे. ते म्हणतात ना, गुच्छो में विकेट, विकेट फार आवश्यकता आहे. 2 बरोबर वाजलेल्या आहेत. इथे मिस टाइम, मात्र क्षेत्ररक्षक नाहीये आणि चालला चेंडू सीमेच्या दिशेने, चेंडू अडवलाय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 20 धावा 20 रन. बरोबर 2 वाजलेल्या आहेत, म्हणजेच आता टॉस होण्याची तयारी आहे. पाकिस्तान आणि हिंदुस्तान हा मॅच तुम्हाला थोड्या टॉसची तयारी सुरू आहे. ऑफस्टिकचा चेंडू इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. पंच लारा, परेश महाजन सर आणि लारा एकत्र कित्येक वर्ष ते खेळले टेनिस क्रिकेट बॉल. आमने सामने देखील भरपूर वेळा आले. इथे पाहतोय आपण खाली क्षेत्रामध्ये चोटेक आहे आणि येतोय चौकार.
पारंपरिक संगीत, त्याचबरोबर वेसवकरांचे संगीत, लोकसंगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. कालपासनं सर्वच संगीत त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळत आहेत. तर इथे षटक समाप्त झाल्या. दुसऱ्या पॉवर प्लेचं त्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 9 धावा आणि एक महत्त्वाचा विकेट देखील घेतला परेश महाजननी. आता इथे आपण पाहतोय गोलंदाज कमलेशच्या हातामध्ये आता गोलंदाजी दिली आहे. समीकरण सोपं झालंय. इक्वेशन जर बघितलं तर येणारे 18 चेंडू आहेत आणि धावांची आवश्यकता आहेत 22 धावा. मॅच आहे अजूनही. विकेट फार महत्त्वाचे असतील या मॅचमध्ये. ज्ञानदेव पाटील पंचांच्या भूमिकामध्ये. व्यंकटेश्वर आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानात मध्ये आलाय क्रमांक 3 वर. निखिल याच्याकडे स्ट्राईक असेल. आता सर्व खेळाडू डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील कारण की 2 पॉवर प्लेचे षटक समाप्त झालेले आहेत. आपण पाहतायत मित्रांनो ममता चषक 2025 ऑर्गनाइज बाय सुनील मात्रे अँड ऑल कमिटी. श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव ऐतिहासिक मैदान आणि अनेक रेकॉर्ड्स इथे तुम्हाला पाहायला मिळाले असतील. 70 बिग बॅश याच मैदानावर झाला होता. गुडसी ब संघाने तो जिंकला होता. प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद त्या स्पर्धेला लाभला होता. इथे अटॅक निखिलचं आणि बॅटच्या रडार मध्ये चेंडू आणि चेंडू चाला सीमा रेखा पार. येतोय षटकार. एकतीस धावा धावपलकावर. ओ आता इथे जोरदार अपील. एच एन गॉन विकेट. बॅटर आउट निखिल. मात्र जो काम करायचं होतं तो नारायणने केलेला आहे. त्यानंतर निखिलच्या बॅटमध्ये देखील षटकार आला होता. धावा आता कमी राहिलेल्या आहेत. मात्र न्यू बॅटर गेला मैदानाच्या. दोन्ही फलंदाज आहेत. एकही चेंडू खेळला नाहीये. दबाव बनवावा लागेल. डॉट चेंडू फार मदतगार असतील या मॅच मध्ये. काल 2 धावा डिफेन्स केल्या होत्या गोलंदाजाने. रेकॉर्ड बनवला आपल्या नावावर. इथे हा स्ट्रोक खेळलाय वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये. शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव मिळेल. तिथे रुपेश होते. धावसंख्या धावपलकावर 32 धावा झालेल्या आहे. 32. आज फार मोठा दिवस. टेनिस क्रिकेट बॉल असो मग रणजी क्रिकेट असो कारण की आज भारतीय संघ हिंदुस्थान संघाबरोबर 2-2 हात करणार आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान असा मॅच तो होईल. आज थोडासा इष्टाच आहे जास्तच कारण की मॅच फार मोठी आहे. कोणाचं लक्ष असेल या मॅचवर पाहू. 2 धावा पूर्ण. तर इथे आता समीकरण सोपं झालेलं आहे. येणारे चेंडू जे आहेत 14 आणि 13 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू. पुढचा चेंडू लेग स्लिप खेळण्याचा प्रयत्न. चुकीचं क्षेत्ररक्षण. चेंडू चालला सीमेच्या दिशेने. मिळतील 4 धावा.
पुढचा चेंडू गोलंदाजाचं. कमलेची गोलंदाजी चांगली आहे, मात्र फिल्डिंग चांगली होत नाहीये. तर इथे डॉट चेंडू. तर षटक समाप्त झाले. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 38 धावा. येणारे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 9 धावांची आवश्यकता आहे. जाऊया डीजे धनेश याच्यासोबत एक संगीत ऐकूया आपण. पुन्हा एकदा ऑफस्टिकवर चेंडू ठेवलाय, मात्र गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे झालाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचला नाही, मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडू मागे. नाही, एक प्रत्येक संघामध्ये एक खेळाडू असा असतो की तो क्रिकेट नाही तर फुटबॉल खेळण्याची तयारी ठेवतो. अमोल आहे. आपल्या भाषेत बोलायचं झालं की पक्का कद्रे आहे ह्यो. फ्लॅट डिलिव्हरी आणि आता खूप चांगला स्ट्रोक खेळलाय आणि त्याहून चांगली झेल पाहायला मिळते. बॅटर आउट. सतीश जिथे होते
सचिन कालचा हिरो ठरला होता. जादूगर कैलाश नाईक यांचा रेकॉर्ड जो होता तो मोडीत काढला होता कालच्या दिवसामध्ये. जादूगर कैलाश नाईक जे जयदुर्ग संघासाठी खेळले ते आजही खेळतात 40+ मारतात. त्याने 3 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि इथे 2 धावा काल डिफेन्स करण्यात आलेल्या आहेत. गुड बॉलिंग कालच्या दिवसामध्ये सचिनची पाहायला मिळाली. गोलंदाजीसाठी मला वाटतं संतोष दराडे कॅप्टन भरपूर आत्मविश्वासाने ही गोलंदाजी घेतली आहे. विदू नायरची आता पुन्हा एकदा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या मॅचमध्ये कमाली आणि धमालीचा परफॉर्मन्स राहिला होता. मॅन ऑफ द मॅच राहिले होते. त्यांनी सांगितलं होतं कधी मी बॅट देखील हातामध्ये घेतली नाही, मात्र त्यांनी चौकार षटकार मारले आणि संघाला 22 धावा बनवले आणि मॅच जिंकून दिली. प्रयत्न करावेच लागतील तुम्हाला. 4 धावा वाचू शकतात. तुमच्यामध्ये धम्मक असणं फार महत्वाचं आहे. क्लास क्रिकेट दाखवणं फार महत्वाचं आहे. सुरुवात होत आहे शेवटच्या षटकाला. परेश थोडंसं वेळेकडे देखील लक्ष द्यायचं आपण प्लीज. कौतुक तर आम्ही करतोयच आपल्या संघाचं देखील आणि सर्व या स्पर्धेचं, मात्र वेळेला देखील पाबंदी आहे. दीपक मुकादम यांना मी विनंती करतोय राजीव गोयल यांचा आपण सत्कार करायचा आहे आपल्या शुभास्ते. फ्लॅटेड चेंडू आणि काम तमाम. पहिल्या चेंडूवर मॅच फिनिश. एजे स्पोर्ट्स संघाने हा सामना जिंकलेला आहे. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. इथे राजू भाऊ यांचा सन्मान होत आहे दीपक दादा मुकादम यांच्या शुभ हस्ते.